Hi student, today we discuss about new point in the second chapter, that is silent feature of five kingdom system. तर आपण कालच्या लेक्चरला काय पाहिलं, नॉमेनक्लेचर म्हणजे काय, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्पेसिफिक असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण त्याला काय करतोय, नेमिंग देतोय. काय करतोय, नेमिंग म्हणजे एक्झॅक्ट त्याला जे आपण नाव देतोय, ती नाव देण्याची जी कला आपल्याकडे असते त्याला काय म्हटलं जातं, नॉमेनक्लेचर. काय म्हटलं जातं, नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर आपण हे जे नॉमेनक्लेचर पाहिलं त्याच्यामध्ये दोन टाईप्स असतात नॉमेनक्लेचरमध्ये. फर्स्ट वन इज द व्हर्नॅक्युलर नेम और लोकल और कॉमन नेम, अँड सेकंड आहे ते सायंटिफिक नेम. हे सगळे नेम आपण काल पाहिले. त्याच्यानंतर 6 रूल्स पाहिले की त्या रूलनुसार आपण ते सायंटिफिक नेम काय करू शकतो, तयार करू शकतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर आजचा पॉईंट आहे आपला सायलेंट फीचर ऑफ फाईव्ह किंगडम सिस्टीम. 2.13 नंबरचा हा पॉईंट आहे सेकंड चॅप्टरमधला. तर हा फाईव्ह किंगडम सिस्टीमवरतीच हे जे फीचर्स, हे जे कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजे ते पूर्णपणे कशावरती अवलंबून आहेत, फाईव्ह किंगडम सिस्टीमवरती. तर मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं, हा चॅप्टर स्टार्ट करण्याआधी फाईव्ह किंगडम सिस्टीम कशाला म्हटलं जातं की याच्यामध्ये मोनेरा असतील, प्लांट असतील, फंगी असतील, ॲनिमले असतील, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट यानुसार ती क्लासिफाय केली जाते. हे आपण पाहिलं होतं, म्हणजे थोडक्यात पाहिलं होतं. तर पहा, ही जी फाईव्ह किंगडम सिस्टीम त्याच्या फीचर्सनुसार आपण फाईव्ह किंगडम्स पाहणार आहेत. मग एक्झॅक्ट ही जी फाईव्ह किंगडम सिस्टीम ही कुणी डेव्हलप केली, तर R.H. विटाकर यांनी 1969मध्ये ही डेव्हलप केली. याच्यामध्ये त्यांनी फाईव्ह किंगडम सिस्टीमचं क्लासिफिकेशन केलं. तर हे जे फाईव्ह किंगडम्स आहेत ते आहेत लाईक किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगी आणि ॲनिमल. हे असे 5 किंगडम आहेत. तर यांच्यामध्ये त्यांनी फायलोजेनेटिक रिलेशनशिपनुसार काय केलं आहे, या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये त्यांचा फायलोजेनेटिक रिलेशनशिपनुसार अभ्यास केला आणि त्यांचे कॅरेक्टर्स लिहिले. तर पहा, ही जी सिस्टीम आहे, तर याच्यानुसार आपण जे फाईव्ह किंगडम सांगितलेत की मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, प्लांटी असेल, फंगी असेल आणि ॲनिमॅलिया, यांच्यामधले सगळे हे आहेत फाईव्ह किंगडम्स. याच्यामधला आपला सेकंड जो किंगडम आहे तो प्रोटिस्टा, हा किंगडम पाहणार आहेत. आणि मोनेरा आपण सेकंड लेगचा पाहणार आहोत. तर किंगडम प्रोटिस्टा, हा जो प्रोटिस्टा किंगडम आहे याच्यामध्ये इट इन्क्लूड्स ऑल दी युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. कोणते ऑर्गॅनिझम येतात, युनिसेल्युलर म्हणजे ते कसे असतात, एकपेशीय असतात. कसे असतात, एकपेशीय असे ऑर्गॅनिझम आपल्याला किंगडम प्रोटिस्टामध्ये पाहायला भेटतात. इट इन्क्लूड्स ऑल दी युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ते कसे असतात, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. these organism show eukaryotic kingdom like planटी, फंगी अँड ॲनिमॅलिया. म्हणजे हे जे थोडक्यात हा जो प्रोटिस्टा हा जो किंगडम आहे, हा किंगडम आपल्याला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये पाहायला भेटतो. मग युकॅरियोटिक म्हणजे त्यांच्या न्यूक्लियस, आपल्याला त्या जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्याभोवती न्यूक्लियस आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, प्लांटी, फंगी अँड ॲनिमॅलिया. हे या तीनमध्ये म्हणजे प्लांट असतील, त्याच्यानंतर फंगी म्हणजे बुरशीसारखे ज्या ॲनिमल्स असतात त्यांच्यावरती, आणि ॲनिमॅलिया यांच्यामध्ये आपल्याला हा प्रोटिस्टा पाहायला भेटतो. तर प्लांट लाईक प्रोटिस्टा याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट किंगडम प्रोटिस्टामध्ये फर्स्ट प्लांटमध्ये ह्या प्रोटिस्टा आपल्याला पाहायचा आहे. तर प्लांट लाईक प्रोटिस्टा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या प्लांट लाईक प्रोटिस्टामध्ये या किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेले आहेत. मग प्रोटिस्टा हा प्लांटमध्ये पण पाहायला भेटतो, म्हणजेच एक्झॅक्ट त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती पाहिजे, एक्झॅक्ट त्या प्लांट कशा असतात. तर पहा, प्लांट लाईक प्रोटिस्टा, हा जो प्लांट लाईक प्रोटिस्टा किंगडम आहे, दे आर ऑल्सो टर्म ॲज क्रायसोपाइट्स. त्यांना काय म्हटलं जातं, ह्या प्लांट लाईक प्रोटिस्टामध्ये ज्या प्लांट येतात त्यांना काय म्हटलं जातं, तर प्लांट लाईक प्रोटिस्टा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायसोपाइट्स. क्रायसोपाइट्स म्हणजे ही एक आल्गी, ही गोल्डन ऑर ब्राऊन कलरची आल्गी असते. कोणत्या, गोल्डन ऑर ब्राऊन कलरची आल्गी असते. आणि इट फाउंड इन द फ्रेश वॉटर, आणि हे गोड्या पाण्यात पाहायला भेटते. गोडे पाणी म्हणजे नदी, नाले, आणि हे कसे फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाण्याचे सरोवर आहेत. त्याच्यानंतर जर सीचा आपण विचार केला तर हे सी कसं असतं, तर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असतात. म्हणजेच ही जी प्लांट लाईक प्रोटिस्टा आहेत, या प्लांट प्रोटिस्टा किंगडममधल्या प्लांट कुठं कशा असतात, त्यांना क्रायसोपाइट्स म्हटलं जातं. क्रायसोपाइट्स म्हणजे याच्यामध्ये अल्गी, शैवाल येतात. काय येतात, शैवाल. आणि फाउंड इन द फ्रेश वॉटर, ह्या कुठं पाहायला भेटतात, फ्रेश वॉटरमध्ये. त्याच्यानंतर कॉमनली इट इज ऑल्सो कॉल्ड एज फायटोप्लॅन्क्टन्स. त्यांना काय म्हटलं जातं, फायटोप्लॅन्क्टन्स म्हटलं जातं. म्हणजे प्रोटिस्टामध्ये ज्या प्लांट येतात त्यांना क्रायसोपाइट्स, त्याच्याचबरोबर फायटोप्लॅन्क्टन्स म्हटलं जातं. फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे एकदम स्मॉल प्लांट असतात. कशा असतात, स्मॉल प्लांट असतात. आणि ह्या त्या पूर्णपणे त्या जे वॉटर असतं त्या वॉटरवरती या
फ्लोट होत असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं फायटोप्लॅन्क्टन्स. काय म्हटलं जातं? फायटोप्लॅन्क्टन्स. मग ह्या ज्या फायटोप्लॅन्क्टन्स आपण म्हणतो, ह्या ज्या प्लांट आहेत, ह्या प्लांट लाईक प्रोटिस्ट, ह्या प्लांट कशा असतात तर फायटोप्लॅन्क्टन्स. कशा? फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं, स्मॉल प्लांट्स आपल्याला पाहायला, म्हणजे एक्झाम्पल आपण एखादा तलाव पाहिला तर त्या तलावामध्ये एकदम छोट्या छोट्या प्लांट्स आपण पाहत असतो, आणि त्या काय करत असतात तर त्या पाण्याच्या सरफेसवरती फ्लोटिंग करत असतात, म्हणजेच त्या तरंगत असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं फायटोप्लॅन्क्टन्स. काय म्हटलं जातं? फायटोप्लॅन्क्टन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या ज्या प्रोटिस्टामध्ये प्लांट येतात, ह्या प्लांटमध्ये नेक्स्ट थर्ड नंबरचं कॅरेक्टर सांगितलं, दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक. ह्या कशा असतात? मायक्रोस्कोपिक असतात, त्याच्याचबरोबर फोटोसिंथेटिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे त्या इतक्या स्मॉल असतात, मायक्रो मीन्स सूक्ष्म. कशा असतात? सूक्ष्म म्हणजे वी ऑब्झर्व अंडर ओनली दिस प्लांट इन अंडर दी मायक्रोस्कोप, म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपण त्या ऑब्झर्व करू शकतो, म्हणून यांना म्हटलं जातं मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक. त्या कशा असतात? फोटोसिंथेटिक असतात. फोटोसिंथेटिक म्हणजे त्या प्रकाश संश्लेषण करत असतात. विथ दी हेल्प ऑफ लाईट दे मेड आवर फूड. स्वतःचं फूड ते काय करत असतात? बनवत असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं फोटोसिंथेटिक. काय म्हटलं जातं? फोटोसिंथेटिक. त्याच्यानंतरचं 4 नंबरचं कॅरेक्टर आहे, मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड ॲज डायॲटम्स. त्यांना काय म्हटलं जातं? डायॲटम्स मीन्स बॉडी ऑल मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक सिलिका कवर्स. आता डायॲटम्स थोडक्यात ह्या ज्या प्लांट आहेत, प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्याच्यामधल्या प्लांट मोस्ट ऑफ देम रेफर्ड ॲज, त्यांना काय म्हटलं जातं? डायॲटम्स. डायॲटम्स म्हणजे काय? ही सिंगल सेलची अल्गी असते, आणि त्यांची जी सेल वॉल आहे ही कशाने बनलेली असते? सिलिका. कशाने? सिलिकाने बनलेली असते. आता डायॲटम्स म्हटलं की तर सिंगल सेलची अल्गी येते, नॉट मल्टी सेल्स, म्हणजे फक्त तिथं युनिसेल्युलर असतात. कशा असतात? युनिसेल्युलर अशी अल्गी असते, आणि ही सिंगल सेलची जी अल्गी त्यांची जी सेलवाली ही सिलिकाने बनलेली असते. आता सिलिका म्हणजे नेमकं काय? हा सिलिका आहे इट यूज इन दी पॉलिशिंग मेटल, म्हणजे जे मेटल धातू असतात त्यांना पॉलिश करण्यासाठी हा सिलिका यूज केला जातो. त्याने काय झालेले असतात, हे जे डायॲटम्स आहेत, हे डायॲटमची सेलवॉल बनलेली असते. म्हणजेच डायॲटमचं आपल्याला जर स्ट्रक्चर पाहायचं असेल तर हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे आपल्याला, ही जी डायग्राम दिलेली डायॲटमची, असं डायॲटमचं स्ट्रक्चर असतं. हे कसे असतात? सिंगल सेलचे असतात, यांची सेल वॉल सिलिकाने बनलेली असते, आणि यूज इन दी पॉलिशिंग मेटल. ते कशासाठी यूज केली जाते? मेटल पॉलिश करण्यासाठी. कशासाठी? मेटल पॉलिश करण्यासाठी. म्हणजे आपण काय पाहतो? ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. काय पाहतो? ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. मग हा ज्या प्रोटिस्टाच्या प्लांट आहेत, यांना काय म्हटलं जातं? इट रेफर्ड ॲज डायॲटम्स. त्यांना डायॲटम्स म्हणतात. मीन्स डायॲटम्स म्हणजे काय? त्यांची जी बॉडी वॉल आहे इट मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक सिलिका, म्हणजे सोप बॉक्स जसा असतो साबण ठेवायचा बॉक्स, तशा बॉक्स लाईक सिलिका, त्या सिलिकाने बनलेले असते, त्यांना ती कव्हरिंग केलेलं असतं त्या अल्गीला. म्हणजे ही जी डायग्राम आपल्याला दिसते एकदम सोप बॉक्स सारखे काय आहेत, त्यांचे कव्हरिंग असते त्या अल्गीच्या वरती सिंगल सेलची, लाईक सिलिका कवर्स. आणि सिलिका कवर्सने काय झालेलं असतं? बनलेलं असतं. म्हणजेच सिलिकासारखे यांचे कव्हरिंग असतं. सिलिका आपण हे मेटलला पॉलिश करण्यासाठी यूज करत असतो. त्याच्यानंतर डायॲटॅमॅसियस अर्थ इज ग्रॅन्युलर हेन्स फाईन यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. म्हणजे डायॲटॅमॅसियस अर्थ म्हणजे हे डायॲटम आपण यूज करतो आहे, ही डायॲटॅमॅसियस अर्थ म्हणजे आपली जी पृथ्वी ही डायॲटॅमॅस जर असेल, डायॲटॅमॅसियस म्हणजे या अल्गीसारखे बनलेले असेल, अल्गीसारखे ऑर्गॅनिझम इज ग्रॅन्युलर, हे एकदम ग्रॅन्युलसारखे असते, एकदम स्मॉल पार्टिकल्स याच्यावरती आपल्याला पाहायला भेटतात. हेन्स फाईन यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. म्हणून ही जी अल्गी ही कशासाठी यूजफुल असते तर पॉलिश करण्यासाठी. कशासाठी? पॉलिश करण्यासाठी. त्याच्याचबरोबर फिल्ट्रेशनसाठी सुद्धा ही अल्गीचा आपण यूज करू शकतो. म्हणजे पॉलिशिंग म्हणजे मेटल पॉलिश करण्यासाठी त्यांनी काय येतं, एखाद्या मेटलला जर आपण त्या डायॲटॅमॅसियस अर्थ म्हणजे त्यांच्या ग्रॅन्युल स्मॉल पार्टिकल्सने जर पॉलिश केलं तर त्यांना एक प्रकारची चकाकी येऊ शकते. त्याच्यानंतर फिल्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा आपण या अल्गीचा यूज करू शकतो. त्याच्यानंतरचा हा किंगडम प्रोटिस्टामध्ये सांगतो आहे की हा जो ऑर्गॅनिझम प्रोटिस्टामध्ये येतात इट शो युकॅरियोटिक किंगडम. युकॅरियोटिक किंगडम दाखवतात, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस मेम्ब्रेन प्रेझेंट असेल, लाईक त्याच्यामध्ये प्लांटी असेल, फंगी असेल आणि ॲनिमले असेल. मग आपण फर्स्ट प्लांटी पाहिला. मग प्रोटिस्टामध्ये ज्या प्लांट येतात त्यांना क्रायसोपाइट्स म्हटलं जातं. ह्या क्रायसोपाइट्स म्हणजे कोणत्या कलरच्या? गोल्डन आणि ब्राऊन कलरच्या अल्गे आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर कॉमनली इट इज ऑल्सो कॉल्ड एज फायटोप्लॅन्क्टन्स. त्यांना काय म्हटलं जातं? फायटोप्लॅन्क्टन्स. फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे यांच्यामध्ये एकदम स्मॉल प्लांट असतात, आणि ह्या ज्या स्मॉल प्लांट आहेत आपल्याला पाहायला भेटतात, ह्या ज्या स्मॉल प्लांट आहेत ह्या कशा असतात? मायक्रोस्कोप
मायक्रोस्कोपिक असतात आणि ह्या त्या वॉटरच्या सरफेसवरती फ्लोटिंग करत असतात, वॉटरच्या सरफेसवरती फ्लोटिंग करतात म्हणून त्यांना फायटोप्लॅन्क्टन म्हटलं जातं. त्या मायक्रोस्कोपिक असतात, आपण त्यांना मायक्रोस्कोप खालीच ऑब्झर्व करू शकतो आणि ह्या फोटोसिंथेटिक असतात कारण त्या स्वतःचं अन्न स्वतःचं फूड स्वतःच तयार करत असतात. त्याच्यानंतर यांना काय म्हटलं जातं, डायॲटम्स म्हटलं जातं. म्हणजेच त्यांची जी बॉडी वॉल आहे ही सोप बॉक्स लाईक सिलिकाने बनलेली असते, सिलिकाचं कवर असतं. डायॲटमसेट अर्थ इज ग्रॅन्युलर, हे एकदम ग्रॅन्युलर स्मॉल पार्टिकलने बनलेलं असतं. म्हणजेच यांचा यूज कशासाठी होतो, फाइंड यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. त्याच्यानंतरचा आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे तो प्रोटिस्टामध्ये ॲनिमल. म्हणजे प्रोटिस्टा ह्या किंगडममध्ये जे ॲनिमल्स असतात एक्झॅक्ट ते कोणत्या टाईपचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात, तर याच्यामध्ये आपल्याला पाहिजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोझोन. त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटोझोन म्हटलं जातं. प्रोटोझोन म्हणजेच प्रोटिस्टा याच्यामध्ये जे किंगडम प्रोटिस्टा याच्यामध्ये जे ॲनिमल्स येतात त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटोझोन्स. काय म्हणतात, तर प्रोटोझोन्स म्हणजे नेमकं काय, तर पहा हे जे ॲनिमल्स आहेत इट सिंगल सेल असतात. कसे असतात, सिंगल सेल. म्हणजे आपण पहिल्यांदाच पाहिलं किंगडम प्रोटिस्टामध्ये जे प्लांट किंवा ॲनिमल्स येतात हे कसे असतात, इनोसेल्युलर, म्हणजेच हे सिंगल सेल असतात. म्हणजेच ह्या ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, हा जो ॲनिमल लाईक प्रोटिस्टा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोझोन. त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटोझोन म्हणतात. प्रोटोझोन म्हणजे ही सिंगल सेलचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि हे जे ॲनिमल्स आहेत इट फाउंड इन द ग्रुप ऑफ प्रोटिस्टा. म्हणजे प्रोटिस्टामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मग याच्यामध्ये कोणकोणते येतात, सच ॲज अमेबा, प्रोटिस्टा, सिलिएट्स, फ्लॅजेलेट्स अँड प्लाझ्मोडियम, हे सगळे आपल्याला या प्रोटोझोनमध्ये पाहायला भेटतात. प्रोटोझोन म्हणजे सिंगल सेलचा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. हे पण स्मॉल असतात. वी ऑब्झर्व अंडर ओनली मायक्रोस्कोप. यांना आपण मायक्रोस्कोप खालीच काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. अँड फाउंड इन ग्रुप ऑफ प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टामध्ये असे कोणते असतात, अमेबा असेल, प्रोटिस्टा असेल, सिलिएट असतील, फ्लॅजेलेट असतील आणि प्लाझ्मोडियम असतील. म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोझोन. त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटोझोन. त्यांच्यानंतर यांच्यामध्ये हे जे प्लांट आहेत, हे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जी सेल वॉल असते याचं प्रमाण कमी असतं, लॅक ऑफ सेल वॉल. सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे, लॅक ऑफ सेल वॉल. म्हणजे सेल वॉल म्हणजे हे मेन कॉन्स्टिट्युएंट असतो प्लांट अँड ॲनिमलमध्ये, दोन्हीमध्ये आपल्याला ही सेल वॉल पाहायला भेटते. लॅक ऑफ सेल वॉल म्हणजे हा सेल वॉलचा मेन कॉन्स्टिट्युएंट असतो ॲनिमलमध्ये. आणि ही जी सेल वॉल ही सेल वॉल कशाने बनलेली असते, तर प्लांटची सेल वॉल ही सेल्युलोजने बनलेली असते. परंतु हे ॲनिमलमध्ये सेल वॉल लॅक आहे, म्हणजे कमी प्रमाणात. एक्झॅक्ट सेल वॉल कुठे असते, पूर्ण जर सेल आपण पाहिली ॲनिमल सेल, त्या ॲनिमल सेलच्या आउटर साईडचं जे कवरिंग आहे त्या आउटर साईडच्या कवरिंगला काय म्हटलं जातं, सेल वॉल. आणि ही प्रोटेक्शन करण्यासाठी हेल्पफुल असते. कशासाठी, प्रोटेक्शन. म्हणजे ह्या सेल वॉलचा उपयोग कशासाठी केला जातो, तर प्रोटेक्शन करण्यासाठी. दे आर हेटेरोट्रॉप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, दे आर हेटेरोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स अशा आपल्याला दोन कन्सेप्ट पुढे येतील. तर ॲटोट्रॉप्स म्हणजे दोज ऑर्गॅनिझम मेड देअर ओन फूड. जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉप्स म्हटलं जातं. परंतु हेटेरोट्रॉप्स कशाला म्हटलं जातं, दोज ऑर्गॅनिझम नॉट मेड देअर ओन फूड. म्हणजे हे स्वतःचं फूड स्वतः बनवत नाहीत, त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. काय म्हटलं जातं, हेटेरोट्रॉप्स. म्हणजेच हे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा ते आर हेटेरोट्रॉप्स. ते कसे असतात, हेटेरोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवत नाहीत, म्हणून त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये अमेबासारखे पण प्रोटिस्टा येतात. तर पहा प्रोटिस्टामध्ये आपण पाहतोय ॲनिमलमध्ये, मग ह्याच्यामध्ये अमेबॉइड प्रोटोझोन्स हॅव लोकोमोटरी ऑर्गन अँड अमिबा इज अ फ्री लिव्हिंग फॉर्म्स बट एंटोमेबा इज अ एंडोपॅरासाइट अँड इट कॉजेस अमेबॉइक डिसेंट्री. आता अमिबासारखे ॲनिमल प्रोटिस्टामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर जेव्हा या अमिबासारखे जे प्रोटोझोन्स आहेत म्हणजे स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला या प्रोटिस्टामध्ये पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन असतात. लोकोमोटरी ऑर्गन कशासाठी असतात, लोकोमोशन होण्यासाठी. लोकोमोशन म्हणजे ते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे जाण्यासाठी ते लोकोमोटरी ऑर्गन त्यांच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर जो अमिबा आहे, अमिबा इज अ फ्री लिव्हिंग फॉर्म्स. काय हा फ्री लिव्हिंग फॉर्म आहे, म्हणजे हा सगळीकडे आपल्याला पाहायला भेटतो, जमिनीवर पण. त्याच्याचबरोबर आपण पाण्यातसुद्धा या अमिबाला पाहू शकतो. म्हणजेच हा जो अमिबा आहे हा फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर फ्री लिव्हिंग बरोबरच त्याच्या नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, बट अँटोमेबा. अमेबा बरोबरच अँटोमेबा हा एक टाईपचा ॲनिमल असतो. तर हा अँटोमेबा हा पॅरासाईट म्हणून ओळखला जातो. पॅरासाईट म्हणजे ते आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. काय करतात, एखादा ऑर्गॅनिझम असेल, फॉर एक्झाम्पल ह्युमन असेल, यांच्या बॉडीवरती हे पॅरासाईट काय करतात, अटॅक करतात. म्हणजेच
जे फ्री लिव्हिंग फॉर्म्स आहेत, म्हणजेच फ्री लिव्हिंग फॉर्म्समध्ये हा जो अमिबा आहे, हा अमिबा आपल्याला दोन्ही ठिकाणी सापडतो, जमिनीवर त्याच्याचबरोबर पाण्यामध्ये. त्याच्यानंतर जमिनीवर पाण्याबरोबर सापडतो. त्याच्यानंतर अमिबामध्ये अँटमेबा हा एक ॲनिमल असतो. तर हा एंडोपॅरासाईट म्हणून ओळखला जातो. काय? एंडोपॅरासाईट आणि एक्टोपॅरासाईट ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला इथून पुढे येतात. तर एंडोपॅरासाईट म्हणजे जो पॅरासाईट आपल्या बॉडीच्या आतमध्ये येऊन अटॅक करू शकतो त्याला म्हटलं जातं एंडोपॅरासाईट. आणि एक्टोपॅरासाईट म्हणजे बॉडीवरती ते आपल्या अटॅक करू शकतात, त्यांना म्हटलं जातं एक्टोपॅरासाईट. म्हणजेच हा जो प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे, या प्लांट लाईक प्रोटिस्टामध्ये जे अमिबा असतात, हे अमिबा एंटमेबा टाईपचे असतात. आणि हा एंडोपॅरासाईट आहे, हा बॉडीच्या आतमध्ये, एंडो मीन्स इनर साईड, एंडोपॅरासाईट म्हणजे आतमधल्या साईडला हा इफेक्ट करू शकतो. आणि इट कॉजेस अमिबाईक डिसेंट्री, म्हणजे यांच्यामुळे काय होऊ शकते, अमिबाईक डिसेंट्री त्या एखाद्या ऑर्गॅनिझमला, त्या एखाद्या पर्सनल व्यक्तीला काय होऊ शकते, याचं इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स हॅव फ्लॅजिला. जे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला फ्लॅजिला पाहायला भेटतात. काय भेटतात? फ्लॅजिला. फ्लॅजिला म्हणजे एकदम त्याच्यावरती पहा, ते फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स असतात, त्या फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्समध्ये आपल्याला फ्लॅजिला पाहायला भेटतो. फ्लॅजिला म्हणजे एक पूर्णपणे टेल लाईक पार्ट असतो. कसा? टेल लाईक पार्ट असतो. आणि हा टेल लाईक पार्ट काय करतो, लोकोमोशन करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादा ऑर्गॅनिझम घेतला तर त्याला फ्लॅजिला प्रेझेंट असतात. फ्लॅजिला म्हणजे एकदम चापकासारखं किंवा टेलसारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या प्रोटोझोनमध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये त्यांची मूवमेंट होण्यासाठी हा फ्लॅजिला काय असतो, हेल्पफुल असतो. म्हणून त्याला म्हटलं जातं लोकोमोटरी ऑर्गन. काय म्हटलं जातं? लोकोमोटरी ऑर्गन. म्हणजेच हा जो फ्लॅजिला आहे, हा फ्लॅजिला आपल्याला लोकोमोटरी ऑर्गन म्हणून ओळखता येतो. मग फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर पॅरामेसियम घेतलं तर पॅरामेसियममध्ये सुद्धा सिलिया प्रेझेंट असतात लाईक फ्लॅजिला. या सिलियासुद्धा हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. पॅरामेसियमचं स्ट्रक्चर आपल्याला सर्वांना माहिती असेल. हे जे आहे, हे स्ट्रक्चर आहे पॅरामेसियमचं. आणि त्याच्या आउटर साईडला जे सिलिया आहेत त्याच्यासारखेच फ्लॅजिला आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे जे फ्लॅजिला आहेत हे कशासाठी यूजफुल असतात, तर लोकोमोशन होण्यासाठी. कशासाठी? लोकोमोशन होण्यासाठी. मग या फ्लॅजिलाला काय ओळखलं जातं? हा एक लोकोमोटरी ऑर्गन आहे. काय? लोकोमोटरी ऑर्गन. फॉर एक्झाम्पल ट्रिपॅनोसोमा. आता ट्रिपॅनोसोमा हा काय एक प्रोटोझोन आहे, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन. आणि या ट्रिपॅनोसोमामुळे काय होतं, इट कॉजेस स्लीपिंग सिकनेस. काय होतं? स्लीपिंग सिकनेस. म्हणजे स्लीपिंग सिकनेस म्हणजे नेमकं काय होतं, इट ट्रान्समिट डिसीजेस. हा काय करतो, ट्रिपॅनोसोमा इट कॉजेस डिसीज. म्हणजे या ट्रिपॅनोसोमामुळे डिसीज होत असतात. म्हणजे स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो. कोणता? स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस म्हणजे नेमका हा डिसीज कसा आहे, तर हा ट्रान्समिट कोणामुळे होतो, तर हा ट्रान्समिट होतोय सेसे फ्लायमुळे. कोणत्या? सेसे फ्लाय. म्हणजे TSE या त्याचं स्पेलिंग आहे सेसे फ्लाय. याच्यामुळे तो डिसीज ट्रान्समिट केला जातो. आणि याच्यामुळे हा जर ही जी सेसे फ्लाय, ही जी माशी आहे, ही आपल्या बॉडीवरती अटॅक केल्यानंतर काय होतं, इट कॉज हेडेक, म्हणजे डोकं दुखतं. त्याच्यानंतर फेवर, ताप पण येतो. आणि पेनिंग ऑफ दी लिम्स, म्हणजे अशा प्रकारचे आपले जे पाय त्यांनासुद्धा दुखतात. म्हणजेच अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे डिसीज आहेत हे आपल्याला या फ्लॅजिलेटेड प्रोटोझोनमुळे काय होत आहेत, दिसून येतात. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रिपॅनोसोमा हा, याच्यामुळे काय होतात, स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो. स्लीपिंग सिकनेस म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी सिम्पटम्स सांगितले, सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ॲनिमल लाईक प्रोटिस्टा त्यांना प्रोटोझोन्स म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये एकदम हे कसे असतात, स्मॉल आणि मायक्रोस्कोपिक असे ऑर्गॅनिझम असतात. त्यांच्यामध्ये सेल वॉलचं प्रमाण कमी असतं. त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे जे ॲमिबॉइड प्रोटोझोन्स आहेत ह्यांना लोकोमोटरी ऑर्गन असतात. त्याच्यामध्ये जे अमिबा आहेत हे अमिबा फ्री लिव्हिंग फॉर्म्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात. परंतु जो अँटामेबा आहे, हा अँटामेबा एंडोपॅरासाईट म्हणून ओळखला जातो. कारण हा बॉडीच्या आतील साईडला अटॅक करतो. इट कॉजेस ॲमिबॉइक डिसेंट्री. त्याच्यानंतर जे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स असतात ह्या फ्लॅजिला, त्यांच्यामध्ये फ्लॅजिला असतात लाईक सिलिया इन पॅरामेसियम. आणि ह्याचं फंक्शन काय? लोकोमोशन. हा लोकोमोटरी ऑर्गन आहे. तर ट्रिपॅनोसोमा इट कॉजेस स्लीपिंग सिकनेस. त्याने काय होतं, स्लीपिंग सिकनेस होत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगता येईल. ह्याच जे ॲनिमल्स असतात प्रोटिस्टामध्ये, जे ॲनिमल्स येतात त्यांच्यामध्ये सिलिएट प्रोटोझोम असतात इन पॅरामेसियम. म्हणजे पॅरामेसियमचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं आहे 8 स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे, 10मध्ये पण पाहिलं आहे. म्हणजे यांच्या बॉडीवरती स्मॉल सिलिया असतात. म्हणजे सिलिएट प्रोटोझोन्स हे सुद्धा आपल्याला ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये पाहायला भेटतात. आणि त्यांच्यामध्ये हे सिलिया पॅरामेसियमवरती प्रेझेंट असतात. पॅरामेसियम हॅविंग सिलिया फॉर लोकोमोशन. कशासाठी?
लोकोमोशन मूवमेंट होण्यासाठी सिलिया त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात. इन पॅरामेसियम कॅव्हिटी ओपन्स ऑन दी सेल सरफेस, आणि पॅरामेसियम मध्ये काय असते, कॅव्हिटी सेल सरफेस सेलवरती ओपन झालेली असते. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम इज स्पोरोझोन प्रोटोझोआ, इट कॉजेस मलेरिया. आता प्लाझ्मोडियम हा एक स्पोरोझोन प्रोटोझोआ आहे, म्हणजे एकदम स्मॉल असा मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर मॉस्किटो म्हणजे मच्छर यांचं जर सायंटिफिक नेम पाहिलं तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, याच्यामुळे काय होतो, मलेरिया होतो. काय होतो म्हणजे ही जी मॉस्किटो हे बाईट केल्यानंतर आपल्याला जो डिसीज होतो तो होतो मलेरिया. याच्यामध्ये पण त्याचं सिम्पटम्स आहे फेवर. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स कसे असतात, एकदम हानिकारक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रिपॅनोसोमा पाहिला आपण, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम पाहिलं. यांच्यामुळे हा स्पोरोझोन प्रोटोझोआ म्हणजे हा स्पोर्स फॉर्म करतो. स्पोरोझोन म्हणजे स्पोर्स फॉर्म करतो, आणि स्पोर्सनुसार काय होतं, डिसीजेस होतात. म्हणजे प्लाझ्मोडियममुळे हा स्पोरोझोन प्रोटोझोआ असला तरी इट कॉजेस मलेरिया. काय होतं, मलेरिया होतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो किंगडम प्रोटिस्टा, ह्या प्रोटिस्टामध्ये आपण पाहिलं प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्याच्यानंतर ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, त्याच्यानंतरच किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला डिनोफ्लॅजिलेट्स पाहिजे. काय पाहिजे, डिनोफ्लॅजिलेट्स. आता हे जे डिनोफ्लॅजिलेट्स आहेत हे नेमके कसे असतात तर पहा, डिनोफ्लॅजिलेट याच्यामध्ये हे किंगडम प्रोटिस्टामध्येच येतात. म्हणजेच फर्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले, दीज आर ॲक्वॅटिक. हे कसे असतात, ॲक्वॅटिक, मोस्टली मरीन अँड फोटोसिंथेटिक. आता ॲक्वॅटिक असतात म्हणजे ते पाण्यात राहतात, आणि मोस्टली मरीन म्हणजे हे सी वॉटरमध्ये पाहायला भेटतात. समुद्रामध्ये जे खारं पाणी असतं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. दीज आर ॲक्वॅटिक, हे पाण्यात राहतात. मोस्टली मरीन म्हणजेच खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. आणि फोटोसिंथेटिक म्हणजे हे प्रकाश संश्लेषण क्रिया चालते, हे स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात विथ द हेल्प ऑफ लाईट अँड एनर्जी. त्याच्यानंतर यांची जी सेलवॉल आहे, ही सेलवॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोजिक स्टिप प्लेट्स. आता यांची जी सेलवॉल आहे, ही सेलवॉल कशी असते तर सेल्युलोजिक असते. कशी असते, सेल्युलोजिक म्हणजे प्लांटची सेलवॉल ही सेल्युलोजने बनलेली असते. मग स्टिप प्लेट्स असतात, म्हणजे यांच्यामध्ये ज्या प्लेट्स म्हणजे ती जी डिनोफ्लॅजिलेट ह्या ॲक्वॅटिक प्लांट आहेत, ह्या ॲक्वॅटिक प्लांट दीज आर ॲक्वॅटिक अँड मोस्टली मरीन अँड फोटोसिंथेटिक. हे कॅरेक्टर्स आपण सांगतोय. हे जेव्हा तिथं राहतात तेव्हा त्यांची जी आउटर लेअर ह्या प्लांटची, ह्या सेलवॉलची, ही सेल्युलोजिक असते. म्हणजेच आपल्याला MCQसाठी क्वेश्चन येऊ शकतो, प्लांट सेलवॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सेल्युलोज नेमकं काय तर इट इज अन मेन कॉन्स्टिट्युएंट इन प्लांट. म्हणजेच प्लांटमध्ये हा एकदम मेन घटक आहे. तर याच्यामध्ये काय असतात, पॉलिसॅकराइड म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, कर्बोदके, कन्सिस्टिंग ऑफ चेन्स ऑफ ग्लुकोज. यांच्यामध्ये काय असते, शुगर चेन असते. काय असते, शुगर चेन. म्हणजेच जे डिनोफ्लॅजिलेट आहेत, हे डिनोफ्लॅजिलेट कसे असतात, यांची सेल्युलोजिक सेलवॉल असते. सेलवॉल सेल्युलोजने बनलेली असते, म्हणजे यांच्यामध्ये पॉलिसॅकराइड असतात, म्हणजेच ग्लुकोज आपल्याला पाहायला भेटतात. आणि ते पोजेस अ पेअर ऑफ फ्लाजेला. इथं पण काय दिसतात आपल्याला, पेअर ऑफ फ्लाजेला पाहायला भेटतात डिनोफ्लॅजिलेटमध्ये. डिनोफ्लॅजिलेटमध्ये सुद्धा पेअर ऑफ फ्लाजेला आपल्याला पाहायला भेटतात. हे सुद्धा फ्लाजेला कशासाठी हेल्पफुल असतात, हा लोकोमोटिव्ह ऑर्गन आहे, म्हणजे लोकोमोशन होण्यासाठी ते फ्लाजेला काय असतात, हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, इट हॅज वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणजे यांच्यामध्ये काय असतात, मोठ्या प्रमाणात वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होण्यासाठी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स पिगमेंट असतात, लाईक येल्लो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे पिगमेंट ह्या डिनोफ्लॅजिलेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर गॉनिओलॅक्स इज इन डिनोफ्लॅजिलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फ्रॉम फेमस रेड टाईड, इट मेक इवन सी ॲपियर्स रेड. आता गॉनिओलॅक्स, आता हे गॉनिओलॅक्स हा एक डिनोफ्लॅजिलेट आहे, आणि हा डिनोफ्लॅजिलेट म्हणजे हे एक प्लांट आहे. गॉनिओलॅक्स हा जो डिनोफ्लॅजिलेट इट रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाईड. म्हणजे पूर्णपणे हे काय करते, रेड टाईड करते. म्हणजे एखाद्या तलावामध्ये, एखाद्या समुद्रामध्ये हे जे गॉनिओलॅक्स हे जर प्रेझेंट असतील तर ते काय करतायत, फेमस कशासाठी, रेड टाईड. म्हणजे पूर्णपणे जो त्यांचा जो एरिया आहे हा काय करतात,
रेड करतात. म्हणजे इवन सी ॲपियर रेड काय होते, सीसुद्धा रेड होते, म्हणजे समुद्रसुद्धा रेड होतो. तर गॉनिओलॅक्स इट इज अन जीनस ऑफ डिनोफ्लॅजिलेट अल्गी. डिनोफ्लॅजिलेट अल्गीचा हा गॉनिओलॅक्स हा एक जीनस आहे, नॉट स्पेसिस, काय आहे, जीनस आहे. आणि हा जो गॉनिओलॅक्स आहे, हा गॉनिओलॅक्स काय करतो, जीनस ऑफ डिनोफ्लॅजिलेट अल्गी. आणि हा काय करतो, इनहॅबिट मरीन अँड फ्रेश वॉटर, दोन्ही वॉटरमध्ये आपल्याला पाहायला भेटते. दे आर टॉक्झिक अँड कलर दी वॉटर. आणि हा टॉक्झिक असतो आणि वॉटर कलर करण्यासाठी सुद्धा ही अल्गी काय असते, हेल्पफुल असते. म्हणजेच आपण काय पाहतो, किंगडम प्रोटिस्टामध्ये डिनोफ्लॅजिलेट पाहतो. तर डिनोफ्लॅजिलेटचे आपल्याला इथं डायग्राम व्यवस्थित दिलेली, तर हे आहेत डिनोफ्लॅजिलेट. मी इथं दिलेले आहे गॉनिओलॅक्स म्हणजे काय, तर हे डिनोफ्लॅजिलेटची इथं डायग्राम दिसते आपल्याला, वेंट्रल व्ह्यू आणि डॉर्सल व्ह्यू. आतल्या साईडने ती डायग्राम कशी दिसते त्या प्लांटची अल्गीची, आणि बाहेरच्या साईडने डॉर्सल साईडने कशी दिसते, हे गॉनिओलॅक्स बरोबर आपल्या इथं दाखवलेले. म्हणजेच आपण काय पाहतो, डिनोफ्लॅजिलेट हे किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर हे जे डिनोफ्लॅजिलेट ॲक्वॅटिक असतात, मोस्टली मरीन, त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक असतात. त्यांची जी सेल्युलॉजिक असते, यांच्यामध्ये फ्लॅजेला असतात लोकोमोशन होण्यासाठी, आणि यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात फोटोसिंथेसिस होण्यासाठी. कोणत्या कलरचे असतात, येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. त्याच्यानंतर याच्यामध्ये गॉनिओलॅक्स ही एक अल्गीचा जीनस आपल्याला पाहायला भेटतो, डिनोफ्लॅजिलेट अल्गीचा. आणि हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, इट फेमस टू रेड टाईड, इट मेक्स इवन सी ॲपियर रेड. सीसुद्धा हे काय करू शकतात, रेड करू शकतात, कारण हे टॉक्झिक असतात, त्याच्यामुळे हे काय करतात, तो कलर डिस्पर्स करतात. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला नेक्स्ट डी पार्ट पाहायचा आहे, फंगीलाईक प्रोटिस्टा. कोणता, फंगीलाईक प्रोटिस्टा. आता फंगीलाईक प्रोटिस्टा हा जो आहे, दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप ऑफ मायक्झोमायसिटीज. आता हा जो फंगीलाईक प्रोटिस्टा आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळे फंगस असतात, काय असतात, फंगस बुरशीसारखे असतात. त्यांनाच काय म्हटलं जातं, दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप ऑफ मायक्झोमायसिटीज. आता मायक्झोमायसिटीज म्हणजे मी वरती त्याचे मिनिंग दिलेले आहेत पहा, जे हार्ड वर्ड असतील त्यांचे मिनिंग आपल्याला न समजतील असे मी ते मिनिंग रेड पेननी वरती लिहून दिले. मायक्झोमायसिटीज म्हणजे फंगस लाईक ऑर्गॅनिझम. हा फंगस सारखाच बुरशीसारखा ऑर्गॅनिझम असतो विदिन किंगडम प्रोटिस्टा. त्यांना म्हटलं जातं, हे किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात, आणि त्या फंगस सारखे जे ऑर्गॅनिझम आपल्याला प्रोटिस्टामध्ये पाहायला भेटतात त्यांना मायक्झोमायसिटीज म्हणतात. काय म्हणतात, मायक्झोमायसिटीज. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितले, दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेइंग लिव्ज. हे कुठं असतात, फंगीलाईक प्रोटिस्टा ही डिकेइंग लिव्जवरती, म्हणजे जे कुजलेले लिव्ज असतात, डेड अँड डिकेइंग म्हणजे एकदम डिकेड मटेरियल असतं, कुजलेल्या पानांवरती आपल्याला हे सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम पाहायला भेटतात. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गॅनिझम विच गेट एनर्जी फ्रॉम डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून आपल्याला तिथे एनर्जी भेटते, त्यांना म्हटलं जातं सॅप्रोफायटिक. काय म्हटलं जातं, सॅप्रोफायटिक. म्हणजे फंगीलाईक प्रोटिस्टा, हे जे फंगीलाईक प्रोटिस्टा हे जे ऑर्गॅनिझम आहेत, हे ऑर्गॅनिझम या फंगीच्या जे ग्रुप असतात ऑर्गॅनिझमचे त्यांना म्हटलं जातं मायक्झोमायसिटीज. मायक्झोमायसिटीज इट इज अन फंगस लाईक ऑर्गॅनिझम. हा कसा असतो, फंगस लाईक ऑर्गॅनिझम असतो विदिन द किंगडम प्रोटिस्टा, त्यांना मायक्झोमायसिटीज म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले, दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम. सॅप्रोफायटिक म्हणजे हे काय करतात, डेड ऑर्गॅनिझमला एनर्जी देतात, ऊर्जा देण्याचं काम करतात. दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेइंग लिव्ज. कुठे सापडतात, डिकेइंग लिव्ज म्हणजे जे कुजलेले लिव्ज असतात त्या लिव्जवरती आपल्याला पाहायला भेटतात. देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म लार्ज सेल मास. आणि हे सेल सगळे एकत्रित येऊन काय होतात, एक लार्ज सेल तयार होते. म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम ॲग्रिगेट एकत्र येतात टू फॉर्म लार्ज सेल मास कॉल्ड प्लाझ्मोडियम. त्यांना काय म्हटलं जातं, प्लाझ्मोडियम. नॉट मलेरिया, म्हणजे मलेरियाचा प्लाझ्मोडियम नसतो, हा सिंपल प्लाझ्मोडियम असतो. मलेरिया जो प्लाझ्मोडियम असतो त्याला म्हटलं जातं प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. काय म्हटलं जातं, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. तो मलेरियाचा नाही, हा सिंपल असतो. दिस प्लाझ्मोडियम प्रोड्यूस व्हेरी टफ स्पोर्स इवन व्हेरी हार्श कंडिशन. म्हणजे हा प्लाझ्मोडियम एकदम टफ, एकदम कठीण असे स्पोर्स, स्मॉल पार्टिकल्स फॉर्म करतो इवन व्हेरी हार्श कंडिशन. एकदम कठीण अशा कंडिशनमध्ये, असह्य परिस्थितीत तो काय करतो, स्पोर फॉर्म करतो. म्हणजेच नेक्स्ट आपण पाहतो फंगीलाईक प्रोटिस्टा. काय, फंगीलाईक प्रोटिस्टा दे आर कॉमनली फॉर्मिंग द ग्रुप ऑफ मायक्झोमायसिटीज. कुठं पाहायला भेटतात, मायक्झोमायसिटीज म्हणजेच फंगसचे ऑर्गॅनिझम असतात, हे सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक म्हणजे हे डेड ऑर्गॅनिझमपासून एनर्जी फॉर्म करतात. म्हणजे दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेइंग लिव्ज. कुठं, डिकेइंग लिव्जवरती पाहायला भेटतात. सगळे सेल एकत्रित तयार होऊन ॲग्रिगेट होऊन त्यांना म्हटलं
म्हटलं जातं प्लाझ्मोडियम. आणि हा जो प्लाझ्मोडियम ह्या काय करतो, एकदम टफ स्पोर्स प्रोड्यूस करतो इवन व्हेरी हार्श कंडिशन. त्या हार्श कंडिशनला हे काय करतात, आपल्या बॉडीतून स्मॉल पार्टिकल्स फॉर्म करत असतात. म्हणजेच हे झालं फंगीलाईक प्रोटिस्टा. फंगीलाईक प्रोटिस्टा हा कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहेत याच किंगडममध्ये युग्लिनॉइड्स. काय पाहणार आहेत, युग्लिनॉइड्स. आता जे युग्लिनॉइड्स आहे, हे युग्लिनॉइडचे आपल्याला इथं व्यवस्थित डायग्राम दिसते. याच्यामध्ये सुद्धा ही जी डायग्राम आहे युग्लिनाची, युग्लिनॉइड्समध्ये आपण याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. हा सुद्धा किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तर युग्लिनाइड्स इट इज अ लॅक ऑफ सेल वॉल. युग्लिनाइड्स इट हॅज लॅक ऑफ सेल वॉल बट हॅव टफ कवरिंग द प्रोटीनेसियस पेलिकल. म्हणजे जर युग्लिनॉइडचं जर आपण ते स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा जी सेल वॉल असते, ही सेल वॉलचं प्रमाण कमी असतं, लॅक ऑफ सेल वॉल, परंतु हॅव टफ कवरिंग ऑफ प्रोटीनेसियस पेलिकल. म्हणजे यांच्या सेलभोवती जरी सेल वॉलचं प्रमाण कमी असलं तरी त्यांच्या बॉडीवरती काय असते, टफ कवरिंग असते. कशाची, प्रोटीनेसियस पेलिकलची. प्रोटीनेसियस पेलिकल म्हणजे द्रव पदार्थ आतमध्ये येऊ नये. पेलिकल म्हणजे एक थर असतो, म्हणजे हा थर प्रोटीनने बनलेला असतो आणि हा प्रोटीनेसियस असतो म्हणजे तो थर. पेलिकल्स म्हणजे त्या सेल वॉल, तर सेल वॉलचं प्रमाण कमी असतं, परंतु ते सेल वॉल जरी कमी असले तरी त्या सेलभोवती काय असतं, प्रोटीनेसियस पेलिकल पाहायला भेटतं. प्रोटीनेसियस पेलिकल म्हणजे हे पेलिकल जे आहे हे प्रोटीनने बनलेलं असतं आणि हे कशासाठी हेल्पफुल असतं, म्हणजे लिक्विड मटेरियल आतमध्ये येऊ नये, सेलच्या आतमध्ये. म्हणजेच लिक्विड मटेरियल आतमध्ये न येण्यासाठी हा प्रोटीनेसियस पेलिकल म्हणजे प्रोटीनचं थर तिथं त्या सेलभोवती तयार झालेला असतो. म्हणजेच जर ही युग्लिनाची डायग्राम पाहिली तर ही डायग्राम आपण सगळ्यात आउटर साईडला जो पार्ट आपल्याला पाहायला भेटतो, सेल वॉलचं प्रमाण कमी असतं, परंतु इथं प्रोटीनेसियस पेलिकल्स प्रेझेंट असतात. म्हणजे हा एकदम पातळ थर आपल्याला पाहायला भेटतो आणि हा कशासाठी हेल्पफुल असतो, तर नॉट एंटर इनसाइड द लिक्विड मटेरियल. त्याच्यानंतर ही जी युग्लिनाइड्स आहेत, इट कंटेन टू फ्लॅजिला, वन इज शॉर्ट अँड अदर इज लॉंग. जर युग्लिनाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक शॉर्ट असतो, म्हणजे फ्लॅजिलम नाव दिलं, त्याच्यामध्ये एक शॉर्ट आणि एक लॉंग असे दोन फ्लॅजिला असतात. हे कशासाठी, तर हे फ्लॅजिलम टेल लाईक स्ट्रक्चर दिसतं, हे लोकोमोशन होण्यासाठी तिथं प्रेझेंट असतात. मग हे जे फ्लॅजिला आहेत ह्याच्यामध्ये जी सेलवाले लॅक असते, त्याच्यानंतर दोन असतात शॉर्ट अँड लॉंग. त्याच्यानंतर दे बिहेव हेटेरोटॉप्स इन ॲब्सेन्स ऑफ लाईट. म्हणजेच जेव्हा लाईट ॲब्सेन्स असेल तर ते काय दाखवतात, हेटेरोटॉप्स. जर लाईट प्रेझेंट असेल तर ते ॲटोट्रॉप दाखवतात. म्हणजेच हे दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर दाखवतात. जेव्हा लाईट नसेल तेव्हा ते हेटेरोटॉप्स असतात. म्हणजे लाईट कशासाठी, जी सनलाईट, ही सनलाईट जर प्रेझेंट नसेल तर ते काय दाखवतात, हेटेरोटॉप्स. म्हणजे स्वतःचं पुढे स्वतः बनवत नाहीत, लाईट जर प्रेझेंट नसेल तर. बट फजेस पिगमेंट, यांच्यामध्ये जर पिगमेंट असतील, फोटोसिंथेटिक पिगमेंट सिमिलर टू दॅट हायर प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस. आणि हे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात. म्हणजे ते बिहेव हेटेरोट्रॉप्स दाखवतात. कधी दाखवतात, इन ॲब्सेन्स ऑफ लाईट. परंतु यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात लाईक येल्लो, ग्रीन अँड ब्ल्यू. हे पिगमेंटनुसार, ह्या कलरनुसार ते काय करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. सिमिलर टू दॅट हायर प्लांट, म्हणजे हायर प्लांटमध्ये जशी प्रोसेस चालते तशीच प्रोसेस हे काय करू शकतात, दाखवू शकतात आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतात. म्हणजे युग्लिनाइड्स आपण हे किंगडम प्रोटिस्टामध्ये नंबरचं कॅरेक्टर्स पाहतो. युग्लिनाइड्स हे सुद्धा किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात. इट हॅज लॅक ऑफ सेल वॉल. यांच्यामध्ये जी सेल वॉल असते, सेल वॉलचं प्रमाण कमी असतं. अँड हॅव टफ कवरिंग ऑफ प्रोटीनेसियस पेलिकल. त्यांच्याभोवती सेल वॉल जरी नसली, कमी असली तरी प्रोटीनेसियस कवरिंग असते. त्याच्यानंतर यांच्यामध्ये दोन फ्लॅजिला आपल्याला पाहायला भेटतात, वन इज शॉर्ट अँड अदर इज लॉंग. त्याच्यानंतर दे बिहेव हेटेरोटॉप्स इन ॲब्सेन्स ऑफ लाईट. लाईट ॲब्सेन्स असेल तर ते हेटेरोटॉपिक असतात, परंतु जर फोटोसिंथेटिक पिगमेंट त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील तर हे हायर प्लांटसारखे सिमिलर असतात. म्हणजेच ते काय करू शकतात, प्रकाश संश्लेषण करू शकतात, मेक अ फोटोसिंथेसिस. म्हणजेच आपण किंगडम प्रोटिस्टा, हा जो किंगडम प्रोटिस्टा पाहिला, या किंगडम प्रोटिस्टामध्ये काय काय पाहिलं, फर्स्ट पाहिलं हे युनिसेल्युलर असतात आणि यांच्यामध्ये युकॅरियोटिक किंगडम येतात लाईक प्लांटी, फंगी अँड ॲनिमॅलिया. म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्याच्यानंतर प्लांट लाईक ॲनिमॅलिया, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं डिनोफ्लॅजिलेट, त्याच्यानंतर फंगी लाईक प्रोटिस्टा अँड युग्लिनाइड्स. वाचल्यानंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि जसे कॅरेक्टर्स एक्सप्लेन केलेत तसंच व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि नोट्स राईट करायचे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो नेक्स्ट जो
किंगडम प्लांटी. कोणता? किंगडम प्लांटी. आता किंगडम प्लांटी आपण 5 किंगडम पाहणार आहेत, 5 किंगडम सिस्टीम. तर त्यातला हा किंगडम प्लांटी पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करणार आहेत. म्हणजेच 5 मधले आपण 2 किंगडम आज पाहणार आहेत. किंगडम प्रोटिस्टा हा फर्स्ट एक्सप्लेन केला आहे. आता किंगडम प्लांटी. कोणता? किंगडम प्लांटी. आता एकदम 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि एकदम सोपा असा याच्यामध्ये सगळे प्लांट्सचा विचार केलेला आहे. दिस किंगडम आर मल्टी सेल्युलर हॅविंग युकॅरियोटिक सेल कंटेनिंग क्लोरोफिल. आता हे जे प्लांट म्हटलं की यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, म्हणजे जे लिव्ज असतात हे लिव्ज ग्रीन कलरचे असतात. हा ग्रीन कलरचा जो त्यांच्यामध्ये ग्रीन कलर कशामुळे असतो तर या क्लोरोफिल पिगमेंटमुळे. कशामुळे? क्लोरोफिल पिगमेंटमुळे. म्हणजेच किंगडम प्लांटी दिस किंगडम आर मल्टी सेल्युलर. हा कसा असतो? मल्टी सेल्युलर, मेनी सेल्सने बनलेला असतो, बहुपेशी असतो. त्याच्याचबरोबर हा मल्टी सेल्युलर असतो हॅविंग युकॅरियोटिक सेल्स. याच्यामध्ये सुद्धा युकॅरियोटिक सेल्स असतात, म्हणजे त्यांच्याभोवती न्यूक्लियस मेम्ब्रेन प्रेझेंट असतात कंटेनिंग क्लोरोफिल. आणि यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतं. क्लोरोफिल इट इज अन ग्रीन कलर पिगमेंट अँड इट हेल्पफुल फॉर फोटोसिंथेसिस फॉर प्रोडक्शन ऑफ फूड. त्याच्यानंतर नेक्स्ट, दिस सेल इज मोस्टली मेडअप ऑफ सेल्युलोज. म्हणजे प्लांटची सेल वॉल ही सेल्युलोजने बनलेली असते. सेल्युलोज इट इज अन मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्लांट. हा प्लांटचा मेन कॉन्स्टिट्युएंट आहे. इट कंटेन्स पॉलिसॅकराइड. मीन्स यांच्यामध्ये काय असतात? कार्बोहायड्रेट्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स बरोबरच याच्यामध्ये ग्लुकोजची चेन्स आपल्याला पाहायला भेटते. म्हणून सेकंड कॅरेक्टर आपल्याला सांगितलं की सेल इज मोस्टली मेडअप ऑफ सेल्युलोज. कशाने बनलेली असते? सेल्युलोजने. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे प्लांट एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन दॅट इज लाईफ सायकल हॅज 2 डिस्टिंक्ट फेजेस. म्हणजे हे जे प्लांट आहेत काय दाखवतात? एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे एक जर सीड आपण घेतलं तर त्या सीडपासून नवीन प्रोसेस तयार होते. म्हणजे सीडपासून पुन्हा नवीन प्लांट तयार होते, ती अल्टरनेट होते, त्यांचं जनरेशन होतं, त्यांची परत निर्मिती होते त्या प्लांटची. म्हणजे त्यांची लाईफ सायकल होती, जीवनचक्र त्याला म्हटलं जातं. लाईफ सायकल हॅज 2 डिस्टिंक्ट फेजेस, अल्टरनेशन अँड जनरेशन. म्हणजे फर्स्ट सीड असतं, सीड नंतर त्याला छोटासा कोंब फुटतो, कोंब नंतर त्याचं एक छोटंसं प्लांट तयार होतं, ते प्रायमरी असतं. त्याच्यानंतर सेकंडरी प्लांट तयार होतं आणि त्याच्यानंतर एक बिग प्लांट तयार होतं. अशी त्यांची लाईफ सायकल असते. म्हणजे प्लांट एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन दॅट इज लाईफ सायकल हॅज 2 डिस्टिंक्ट फेजेस. त्याच्यानंतर हा जो किंगडम प्लांटी डिवायडेड इंटू 2 मेजर ग्रुप्स. किंगडम प्लांटी हा 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेला असतो. क्रिप्टोग्रॅम्स अँड फेनोरोग्रॅम्स ह्या 2 ग्रुपमध्ये हे प्लांट डिवाइड केलेले असतात. मग आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये येऊ शकतात क्रिप्टोग्रॅम्स मीन्स व्हॉट अँड फेनोरोग्रॅम्स मीन्स व्हॉट. तर हे जे क्रिप्टोग्रॅम्स आहेत हे क्रिप्टोग्रॅम्स कसे असतात तर क्रिप्टोग्रॅम्स प्लांट्स रिप्रोड्यूस स्पोर्स विदाऊट फ्लावर ऑर सीड. म्हणजे प्लांट काय करतात? स्पोर स्मॉल पार्टिकल्स फॉर्म करतात विदाऊट सीड्स ऑर फ्लावर. म्हणजे यांना सीड्स पण नसतात आणि फ्लावर्स पण नसतात आणि तरी ते काय करतात? स्पोर्स फॉर्म करतात, म्हणजे त्यांच्यापासून फ्रुट्स तयार होतात. अशा प्लांटला म्हटलं जातं क्रिप्टोग्रामी. त्याच्यानंतर फेनोरोग्रामी. फेनोरोग्रामी प्लांट मेक सीड्स हॅव वेल डेफिनाईट रिप्रोडक्टिव्ह टिश्यू आर कॉल्ड ॲज फेनोग्राम्स. म्हणजे फेनोरोग्राम्स म्हणजे अशा त्या प्लांट्स असतात विच मेक सीड्स. त्या काय करतात? सीड्स पण तयार करतात. त्याच्यानंतर हॅव वेल डेफिनाईट रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह टिश्यू पण असतात, वेल डेफिनाईट चांगल्या प्रकारचे असतात, त्यांच्यानुसार रिप्रोडक्शन होऊ शकतं. फ्लावर्स असतात, सीड्स असतात, त्यांच्यापासून फ्रूट्स तयार होतात. परंतु जर क्रिप्टोग्राम पाहिले तर त्याच्यामध्ये फ्लावर्स पण नसतात, सीड्स पण नसतात, तरी ते फ्रूट फॉर्म करतात, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. फेनोग्राम म्हणलं की त्यांच्यामध्ये फ्लावर्स असतात, सीड्स असतात आणि त्याच्याचबरोबर हॅव डेफिनाईट रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. रिप्रोडक्शन होण्यासाठी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह डेफिनाईट टिश्यू आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच हा जो किंगडम प्लांटी डिवायडेड इंटू 2 मेजर ग्रुप. हा 2 मेजर ग्रुपमध्ये डिवाइड केलेला असतो क्रिप्टोग्रॅम अँड फेनोग्रॅम. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर सांगितले दिस किंगडम इज डॉमिनेटेड बाय ॲटोट्रॉप्स. प्लांट म्हणलं की त्या कशा असतात? ॲटोट्रॉप्स. विथ दी हेल्प ऑफ सनलाईट दे मेक देअर फूड. म्हणून त्यांना म्हटलं जातं ॲटोट्रॉप्स. म्हणजे एकदम छोटासा किंगडम होता हा किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी म्हटलं की याच्यामध्ये काय येतात? मल्टीसेल्युलर प्लांट असतात. त्याच्यानंतर युकॅरियोटिक सेल्स, त्याच्यामध्ये क्लोरोफिल्स आपल्याला पाहायला भेटतात. क्लोरोफिल हा ग्रीन कलरचा पिगमेंट हा फूड प्रिपरेशनसाठी आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्याबरोबरच इथं नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं, यांची जी सेलवाली ही कशाने बनलेली असते? इट मेड अप ऑफ सेल्युलोज. सेल्युलोजने बनलेली असते. आणि हे जे कॅरेक्टर्स प्लांट आहेत हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे कॅरेक्टर दाखवतात. म्हणजेच इथं लाईफ सायकल होत असते. एका स्मॉल सीड्सपासून परत एक बिग प्लांट तयार होते त्या प्रोसेसनुसार. फर्स्ट सीड, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन तयार होतं, त्याला म्हटलं जातं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल म्हणजे हे त्यांचं जीवनचक्र आपल्याला 2 फेजेसमध्ये दाखवलं जातं.
त्या वेगळ्या असतात, अल्टरनेशन अँड जनरेशन. आणि ही जी किंगडम प्लांटी ही दोन प्रकार त्या ग्रुपमध्ये डिवाइड झालेली असते, क्रिप्टोगॅम आणि फेनोरोगॅम. अँड लास्ट कॅरेक्टर आपण पाहिलं, हा जो किंगडम आहे डॉमिनेटेड बाय ॲटोट्रॉप्स बिकॉज प्लांट दे आर मेड ओन फूड. So today we see first kingdom is the kingdom Protista. In this kingdom Protista we see first kingdom plant like Protista, animal like Protista, dinoflagellates, fungi like Protista, and euglenids. Then second kingdom that is kingdom Plantae. We see these two kingdom in this lecture. Remaining three kingdoms we see in next lecture. So today we stop here.